So, good morning, class FYBCom, and today we continue our lecture on communication. In very last lecture, we already saw about the flow of communication, and in that we just say downward communication, upward communication, external communication, and today we will going to continue our lecture with start with linear or the lateral or the horizontal communication, but I am going to simply say horizontal communication. So communication that take place at the same level of hierarchy in organization is called lateral communication or the horizontal communication. That is communication between the peers, between the managers at the same level, or between any horizontally equivalent organization member. They are the horizontal. आता तुम्हाला माहिती आहे हॉरिझॉन्टलचा फ्लो कसा जातो, राईट? सरळ जातो, बरोबर ना? म्हणजे समजा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर, फायनान्स मॅनेजर, फॅक्टरी मॅनेजर, कमर्शियल मॅनेजर, देन परचेसर मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर, सेल्स किंवा हे HR, हे सगळे जेव्हा एकमेकांशी बोलतात की तेव्हा ते काय असतं हॉरिझॉन्टल, कारण ते एका लेवलचे आहेत. दोन क्लर्क्स किंवा दोन अकाउंटंट जेव्हा एकमेकांशी बोलतात अबाउट द बिझनेस, तेव्हा काय होतं ते वन लेवलला येतं. दॅट्स वाय दे कॉल हॉरिझॉन्टल. Okay, horizontal communication take place between the individuals of equal hierarchy, hierarchical rank, and is more informal than either downward or upward communication. So what is the most important thing that की एखाद्या सुपिरियरबद्दल किंवा बोलताना ती गोष्ट किंवा तुम्हाला ऑर्डर्स येतात किंवा तुम्ही फीडबॅक देतात याच्यापेक्षा तुम्ही जेव्हा एका लेवलच्या माणसांशी बोलतात ते इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. लाईक अ रिकी डब्ल्यू गिफिन असं म्हणतात, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन इन्व्हॉल्व्स द कलिग्स अँड पियर्स ॲट द सेम लेवल ऑफ द ऑर्गनायझेशन. किंवा मार्टिनबद्दल म्हणतात, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन इज अ लिटरल ऑर अ डायग्नोल मेसेज एक्सचेंज आयदर द विथिन द वर्क unit boundaries involving peers who report the same superior across the until the boundaries involving individual who report to the different superior. म्हणजे काय, एकाच टाईपच्या एकाच लेवलवर इन विथिन द ऑर्गनायझेशन जेव्हा तुमचं एकमेकांशी संवाद साधला जातो और यू आर गोइंग टू टॉक अबाउट इट, इट्स अ हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. देन द व्हॉट आर द फंक्शन ऑफ द हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन? तर इट्स हेल्प एम्प्लॉईज टू फुलफिल देअर सोशलायझेशन नीड. येस, तुम्ही काय करता ते तर एकमेकांसोबत बोलतात ते. देन इट हेल्प्स एम्प्लॉई अँड डिपार्टमेंट कोऑर्डिनेट देअर ॲक्टिव्हिटीज विथ अनादर. की तुमच्या डिपार्टमेंटला काय सुरू आहे, आमच्या डिपार्टमेंटला. एक सिम्पल उदाहरण घ्या आपल्या कॉलेजचं. आता मी समज इंग्लिश आहे आणि मी आपलं फायनान्स अकाउंटच्या सरांशी बोलली, तर तिथं काय होणार आहे तर तेव्हा ते सांगतील तेव्हा आम्ही जेव्हा एका लेवलचे प्रोफेसर्स एकमेकांशी बोलतो, इट्स ऑल्सो द हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. किंवा मॅनेजर्स घ्या, क्लर्क्स घ्या. ओके, स्टुडंट टू स्टुडंट, मॅनेजर टू मॅनेजर, एम्प्लॉई टू एम्प्लॉई. ग्रेट, तुला समजलंय, बाकीचे बघू. बाकीच्यांना पण कळालंय ना? हॅलो, ओके. मॅडम बोला. ओके, मॅम तुम्ही शिकवताच मस्त. ओह थँक्यू. पुढचं, इट्स हेल्प फर्दर बेटर अंडरस्टँड इंडिव्हिज्युअल डिपार्टमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी. इट हेल्प्स इंडिव्हिज्युअल सॉल्व देअर ओन प्रॉब्लेम्स बिफोर अदर हॅव टू बिकम इन्वॉल्ड. तर काय होतं, तुम्ही एकमेकांशी समजा ॲज अ स्टुडंट टू स्टुडंट तुम्ही बोलायला सुरुवात केली किंवा मॅनेजर टू मॅनेजर. समजा तुम्ही आहेत सेल्स मॅनेजर आणि तुम्हाला मार्केटिंग मॅनेजरशी बोलायचं असेल, तर तुम्ही काय कराल, जेव्हा तुम्ही बोलतात तेव्हा काय होईल, सेल्स मॅनेजरला काय प्रॉब्लेम आहे की सेल्स होत नाही आहे, म्हणून तो काय विचारतो आहे की मार्केटिंग मॅनेजरला की का रे आपला सेल का नाही झाला. तर मार्केटिंग काय बोलतो आहे, मार्केटिंग मॅनेजर की कोरोना आहे त्याच्यामुळे लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी झाली आहे, दॅट्स वाय आपला सेल थोडा कमी झाला आहे, त्यामुळे हा आहे प्रॉब्लेम. मग ते ठरवतात की काय करायचं आणि कसा आपण प्रॉब्लेम हा सोडवायचा, म्हणजे त्यांचा टार्गेट कंप्लीट होईल.
इट्स ओके. कुठला आहे कॉमर्सचा आहे It it save the times. It's facilitate coordination tasks. It facilitates cooperation among the members. It provides emotional and the social assistance to the organization member. It helps to solving various organization problem. It means the information sharing. It can be used to resolve conflicts of the department with the other department conflicts within आणि किंवा डिपार्टमेंटल कन्फ्लिक्ट. म्हणजे आपण स्वतःचे प्रॉब्लेम याच्यात सोडवू शकतो. का? कारण आपण हॉरिझॉन्टली स्पीक करतो. देन हॉरिझॉन्टली कम्युनिकेशन चा इथे एक फ्लो चार्ट आहे, तुम्ही बघू शकता. सुपिरियर टू स्टाफ, त्यांचा डिपार्टमेंट्स टू डिपार्टमेंट्स. हे इझी आहे, तुम्हाला लगेच समजून येईल चार्टवरून. हाऊ द चार्ट गोम टू फ्लो. प्लीज सगळ्यांनी लक्ष द्या इथे स्क्रीनकडे. तो मला आता अपवर्ड, डाऊनवर्ड, हॉरिझॉन्टल सगळे कळले आहेत. द लास्ट इज द डायगोनल communication that take place between the manager and employees of other working groups is called diagonal communication. It generally does not appear on the organizational chart. For instance, to design a training module, a training managers interact with the operation personnel to inquire about the way perform their tasks. तर याच्यामध्ये ऑफकोर्स काय येते की हा आपल्याला सांगत नाही आहे, बट हा कोणाला सांगतोय की तो दुसऱ्यांना सांगतोय. दॅट एनकरेज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हर्टिकल कम्युनिकेशन अँड द हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. डायगोनल म्हणजे काय? दोन्हीचं मिक्सचर आहे. ॲडव्हान्टेज आहे की द पाथ इज अ मिक्सचर ऑफ द व्हर्टिकल अँड द हॉरिझॉन्टल मूवमेंट. सो द डायगोनल कम्युनिकेशन हॅज ऑल द ॲडव्हान्टेज and the disadvantage of both horizontal and the vertical communication. Just simply तुम्हाला diagonal communication बद्दल बोलायचं असेल, you just go to the advantage of horizontal and the vertical. So okay, our next thing is informal channel or internal communication / grapevine. तर काय आहे? grapevines means the इन्फॉर्मल चॅनल. तर इन्फॉर्मल चॅनल्समध्ये काय येतं की व्हॉट आर द इन्फॉर्मल चॅनल्स अलॉंग विथ द फॉर्मल कम्युनिकेशन in an organization. There exists a secondary network of communication which refer as a informal or the grapevine. We already know that की आपण जेव्हा वर्क करतो एकमेकांबद्दल तर वी आर नॉट गोइंग टू ऑलवेज टॉकिंग इन द फॉर्मल वे और द फॉर्मल एटिकेट्स आपण वापरत नाही. जेव्हा आपले फ्रेंड्स असतात किंवा जर भले तुम ही इज मॅनेजर और समथिंग, वी आर जस्ट गोइंग टू टॉक विथ देम लाईक इन्फॉर्मली. आता समजा मी आणि माझे कलिग्स आहेत, वी आर गोइंग टू टॉक इन इन्फॉर्मल वे. तर तसेच तुम्ही जे स्टुडंट्स आहात, व्हॉट आर दे आर डुईंग, तुम्ही एकमेकांशी बोलता तेव्हा इन्फॉर्मल वेमधूनच बोललं जातं. ओके. तर ग्रॅपेवाईन आणि इन्फॉर्मल वे याच्यामध्ये काहीही फरक नाही आहे, जस्ट नेमचाच अंतर आहे. तर त्याच्यानंतर रिलेशनशिप मॅनेजमेंटसाठी फक्त फॉर्मल बोलून काही होत नाही, तर इन्फॉर्मल टॉकिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट. हे तुमच्या बिझनेससाठी आहे. सो तर अकॉर्डिंग टू द बिझनेस डिक्शनरी, अ कॅज्युअल फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन शेअरिंग टिपिकली used in a personal conversation with a friends or family members. Within a business environment, informal communication is sometimes called the grapevine and might be observed occurring the conversation, electronic mails, text message, phone calls and between the socializing employees. तर याच्यामध्ये काय असतं, तर यू कॅन टॉक विथ दम व्हेरियस वे. तुम्ही ईमेल्स पाठवू शकता, देन यू कॅन यूज युअर मोबाईल फोन, ऑल्सो द सोशल मीडिया, इंस्टा वगैरे काही टाकू शकतात. बस. इन्फॉर्मल कम्युनिकेशन कॉल्ड ग्रॅपेवाइन. ग्रॅपेवाइन इज द प्लांट ऑर द क्रीपर ऑन विच ग्राप्स ग्रो. ग्रॅपेवाइनचा अर्थ काय असतो की द्राक्षाचं जे झाड असतं ना, त्याला ग्रॅपेवाइन म्हणतात. The grapevine may grow or move in any direction with the support of the tradition. In the same way, the informal communication can move in any direction
विथ द सपोर्ट ऑफ इन्फॉर्मल ग्रुप्स. म्हणजेच काय होतं सिम्पल की ते झाड कसंही वाढू शकतं, द्राक्षाची जी वेल असते तर तसंच आपलं कोणाशी आणि किती पण बोलू शकतो. तो ग्रॅफॅमेन कम्युनिकेशनमध्ये काय असतं, इट्स अ कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ इन्फॉर्मल कॉन्टॅक्ट्स दॅट ऑक्युअर ऑल डे लाँग ऑन द जॉब अँड अ स्पॉन्टेनियस चॅनल थ्रू विथ द फॅक्ट्स, हाफ ट्रूथ अँड रुमर्स पासेस. हा त्याचा मोस्टली ओके. आता आपण तुम्हाला मे बी ग्रॅफॅमाइन कम्युनिकेशन, आय होप यू गॉट इट अबाउट. तर ग्रॅफॅमाइन कम्युनिकेशन इज अ काइंड ऑफ गॉसिप असतं आपलं, किंवा त्याच्यानंतर ओके वी हॅव डोंट हॅव गॉसिप चेन इथंच दिलेलं आहे, किंवा तुम्ही टेक्स्ट मेसेज बोलू शकता. इट्स एनी डिरेक्शनमध्ये होऊ शकतं, आपल्याला तसं काहीच नाही. यू कॅन टॉक विथ द एनीबडी इन्फॉर्मल चॅनलमध्ये, और इट्स माइट बी से द पर्सनल कम्युनिकेशन. तो ग्रॅफॅमाइन नेटवर्क्स, the grapevine network is a secret and confidential. However, secretary and confidentially are the mean of the volatile. When someone says, look, I share this information only with you, don't say to anyone else, it is an indirect invitation to the share with all others, whether is a secret or not. The grapevine is anonymous. तर त्यांनी काय सांगितलं, रूमर्स कसे पास होतात, मी फक्त तुलाच माहिती सांगतोय, बाकी कोणाला सांगू नको. म्हणजेच त्याचा अर्थ आहे त्यांनी सगळ्यांना असंच सांगितलेलं असतं की मी फक्त तुलाच सांगतोय. आपण असं करतो ना नेहमी, नाही करत? वाव, गुड बॉय. सो द सिंगल स्टँडर्ड चेंज. आता तुम्ही पहिले सिंगल स्टँडर्ड चेनमध्ये बघा, ABC असं डिरेक्टली दिलेलं आहे, बरोबर. अ टेल समटाइम्स in the disguise secretary B, and the B transmits to the C the same way. Hi Rita, I hear this reliable source that our company is going to crash shortly. And Rita communicates to the Priya in the factory and more such than. ती चाललीच आहे काय की तुमची कंपनी आता काहीतरी होणार आहे, कंपनी लाईक अ कंपनी बंद पडणार आहे. तर हे जण सगळ्यांना सांगतात ते. इट्स काइंड ऑफ ही जी चेंज झाली बघा, कळलं का? ओके देन नाही कळलं. सिंगल स्ट्रँड चेन म्हणजे इथं दिलेलं आहे, ए डायरेक्ट बोलतोय बीला, बी डायरेक्ट सीला सांगतोय. म्हणजे कसं जातं, एक एक जण जाऊन सांगतोय. आता मी तुम्हाला सांगितलं, नाही मी कोणाला सांगितलं, ओके मी एकाला सांगितलं की आज ना उद्या ना मे बी सुट्टी असेल. मग दुसरा जो असतो तो तिसऱ्याला जाऊन सांगतो की ना मला असं वाटतं की उद्या सुट्टी असेल. तिसरा चौथ्याला सांगतो, चौथा पाचव्याला सांगतो, आणि ऑल ओव्हर ते स्प्रेड होऊन जातं. त्याच्यानंतर आहे गॉसिप चेन. गॉसिप चेनमध्ये तुम्हाला गॉसिप म्हणजे माहिती आहे, ओके. ते गॉसिप चेन काय असतं की एकच माणूस सगळ्यांना सांगतो की असं झालं असं झालं. लाईक मी तुम्हाला सांगितलं उद्या सुट्टी आहे, आणि हे सगळ्यांना होतं. हाय हाय हाय, किंवा इथं दिलं आहे एक क्वेश्चन दिला आहे, हाय डिड यू हिअर दॅट आवर बॉस इज गोइंग टू डिवोर्स हिज वाईफ. तर बॉस वाईफला डिवोर्स देत आहे. हा एला जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की बॉसचा डिवोर्स होत आहे. आणि मग त्यानंतर काय होतं आहे, इट्स अ इन्फॉर्मल वे ओके कम्युनिकेशनचा. दॅट्स वाय आपण तेच सगळेजण इट्स अ गॉसिप सुरू होतं, बॉसचा डिवोर्स होणार आहे, बॉसचा डिवोर्स होणार आहे, अँड सो ऑन. हे समजलं गॉसिप म्हणजे काय? ओके हेच आहे. हे नाही होत का? ओके. त्याच्यानंतर थोडं मोबाईल हे करा. नंतर क्लस्टर चेन आहे. तर क्लस्टर चेनमध्ये इट्स सो इझी की क्लस्टर म्हणजे काय असतं की वेगवेगळे पार्ट असतात. इथं काय दिलेलं आहे, द क्लस्टर चेन ग्रॅफेवाइन ऑपरेट्स अलॉंग अ सिलेक्ट ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल who in turn communicate to another group person, usually called
a licensed individuals. They formally carry information to the spokesman of the department in order to draw the attention of management. आपण आता एक सिम्पल हे घेऊया की इथे मी आहे आणि मला तुम्हाला प्रोजेक्ट द्यायचे आहे ट्युटोरियल. तर मी काय केले, आता तुम्ही आहेत 120 जणं, तर मी तुमचे 10-10चे पार्ट बनवले, असे 12 ग्रुप तुमचे तयार केले. 12 ग्रुपमध्ये मी काय केलं की तुम्ही प्रत्येकाने तू इंट्रोडक्शन करायचं, देन तू व्हिजिट करायची, त्याच्यानंतर तू रिपोर्ट लिहून काढायचे, असे मी तुम्हाला 12 ग्रुपला 12 हे दिले. तर हे झालं कस्टर्जन. मग तुम्ही काय करणार की तुम्हाला समजा रिपोर्ट लिहायचा आहे, तर जो बाहेर मार्केटिंगला गेला होता तुम्ही त्याला जाऊन विचारणार की काय झालं. मग मार्केटिंग मला सांगणार की मला माहीत नाही, तो इंट्रोडक्शन बनवतोय ना, मी त्याला जाऊन विचारतो. आणि असे जे झाल्या, ज्या फांद्या झाल्या त्याला म्हणतात क्लस्टर चेन. आणि प्रॉबॅबिलिटी चेन आहे हा शेवटचा, की कुठे आणि कशी फिरू शकते. दिस प्रॉबॅबिलिटी चेन इज अ यूज टू पास ऑन अम्युझिंग इन्फॉर्मेशन, मे बी इंटरेस्ट बट नॉट अ जनरली इम्पॉर्टंट. तर प्रॉबॅबिलिटी चेंज म्हणजे काय असतं की इट्स जस्ट सुरू होते. लाईक काय आपण इथे घेऊ, यू विल बी आस्क्ड टू लिव्ह द ऑफिस टुमारो, हॅवंट यू बी कमिंग लेट ऑल दिस डे. While this probability of the boss displeasure cannot be ruled out of the probability of the being thrown or the remove. म्हणजे काय की तू रोज उशिरा येतो, मे बी तुला काढून टाकतील, असा जेव्हा तुम्हाला संदेश येतो तेव्हा ते डिस्प्लेजर फक्त दाखवतात त्यांच्याबद्दल, की बॉसनी त्यांना असं म्हटलं आहे की नाही हे आपल्याला माहीत नसतं. दॅट्स वाय इट्स अ प्रॉबॅबिलिटी ऑफकोर्स यू ऑलरेडी नो. देन हॅलो, बोला मॅडम. ओके, प्रॉबॅबिलिटी चेन, डू यू अंडरस्टँड अबाउट इट?